नमस्कार विद्यार्थ्यांनो, वेल्डर ट्रेडच्या या मॉड्यूलमध्ये तुमचं स्वागत आहे। या विषयात आपण 2 मिलीमीटर जाड ॲल्युमिनियम शीटवर सपाट स्थितीत बीड कसे ठेवायचे ते शिकू। उद्देश: अभ्यासाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल शीटला 150 mm लांबी, 100 mm रुंदी आणि 2 mm जाडीमध्ये आकारानुसार तयार करा। GTAW मशीन ॲक्सेसरीज आणि पॅरामीटर सेट करा। लेफ्टवर्ड तंत्र वापरून फिलरसह डिपॉझिट फ्युजन चालवण्यास, स्टील वायर ब्रशने वेल्ड बीड स्वच्छ करण्यास, पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्ड बीडची तपासणी करण्यास। आता गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग GTAW वापरून सपाट स्थितीत 2 mm जाडीच्या ॲल्युमिनियम शीटवर बीड डिपॉझिट करण्यासाठी लागणारी साधने आणि साहित्य पाहू। आवश्यक साधने: स्टील रूल, स्क्रायबर, बॉल पिन हॅमर, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, स्टील वायर ब्रश, फिलर रॉड्स, वेल्डिंग टॉर्च, की किंवा स्पॅनर, हेल्मेट टाईप स्क्रीन, प्रीहीटर कम फ्लो मीटरसह गॅस रेग्युलेटर, वेल्डिंग पॉवर सोर्स, GTAW मशीन, शिल्डिंग गॅस सिलेंडर, टंगस्टन इलेक्ट्रोड, फुट स्विच, सेंटर पंच, 2 mm जाड ॲल्युमिनियम शीट। आता गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग GTAW वापरून सपाट स्थितीत 2 mm जाडीच्या ॲल्युमिनियम शीटवर बीड डिपॉझिट करण्याची पूर्व वेल्डिंग तयारी पाहू। संभाव्य धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी योग्य वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे PPE जसे की सेफ्टी गॉगल, ग्लव्ज आणि एअर प्लग घाला। तुमच्याकडे चांगली प्रकाश असलेली आणि पुरेशी हवेशीर वर्क स्पेस असल्याची खात्री करा। मार्क करण्यासाठी आणि कापण्यासाठी आवश्यक आकाराची 2 mm जाडीची ॲल्युमिनियम शीट घ्या। वेल्डिंग टेबलवर ठेवा। वेल्डिंग टेबलवर रूलर किंवा मेजरिंग टेप आणि स्क्रायबर मार्किंग मेजरमेंट कटिंगसाठी तयार ठेवा। ॲल्युमिनियम 2 mm जाडीवर 150 mm लांबी, 100 mm रुंदी अचूकपणे डिझायर्ड कटिंग लाईन मार्क करण्यासाठी रूलर वापरा। चुका टाळण्यासाठी मोजमाप दोनदा तपासा। कटिंग प्रक्रिया पूर्ण होण्याच्या जवळ आल्यावर कटचा सरळपणा राखण्यासाठी जास्त लक्ष द्या। कोणतेही अनपेक्षित ओव्हरकट टाळण्यासाठी तुम्ही लाईनच्या शेवटी जाताना वेग कमी करा। कट पूर्ण झाल्यानंतर गुळगुळीत आणि अचूकतेसाठी ॲल्युमिनियम शीटच्या कडा काळजीपूर्वक तपासा। खडबडीत कडा फाईल करा। स्टेनलेस स्टील वायर ब्रशने पृष्ठभाग स्वच्छ करा। घाण काढून टाकण्यासाठी एसिटोन किंवा अल्कोहोलने केमिकल स्वच्छता सुद्धा करा। शीटच्या दोन्ही टोकांवर 25 mm सोडून समांतर रेषा मार्क करा। स्क्रायबर वापरून पहिली लाईन काढा। पहिल्या लाईन मधील 20 mm अंतर मोजा आणि स्क्रायबर वापरून दुसरी लाईन मार्क करा। लाईन मधील 20 mm अंतर राखण्याच्या समान प्रक्रियेचे अनुसरण करा आणि आणखीन 3 रेषा काढा। एकूण 5 लाईन मार्क कराव्या लागतील। पंचिंगसाठी प्रिक पंच आणि बॉल पिन हॅमर वापरा।
पंच मार्क मध्ये 4 mm अंतर राखून प्रिक पंच आणि हॅमर वापरून पंच मार्क बनवणे सुरू करा. पंच मार्कची पडताळणी करा आणि खात्री करा की सर्व पंच योग्यरित्या केले आहेत. वेल्डिंगची प्रक्रिया सुरू करण्यासाठी वेल्डिंग टेबलवर शीट तयार ठेवा. GTAW मशीनची सेटिंग. वेल्डिंग मशीनच्या पॉवर केबल्स तपासा. पॉवर केबल्सच्या टोकांमध्ये कट नसल्याची खात्री करा. तुम्हाला काही दोष दिसल्यास ते ताबडतोब दुरुस्त करावे. कोणत्याही दोषांसाठी वेल्डिंग टॉर्च केबल्स तपासा. वेल्डिंग टॉर्च तपासा आणि ते योग्यरित्या काम करत असल्याची खात्री करा. वेल्डिंग मशीन चालू करा आणि व्होल्टेज आणि एम्पियर तपासा. व्होल्टेज आणि एम्पियर योग्य असल्यास वेल्डिंग प्रक्रियेसाठी मशीन सेट करा. वेल्डिंग प्रक्रियेसह पुढे जाण्यापूर्वी आर्क टेस्ट घ्या. ॲल्युमिनियम 95% ॲल्युमिनियम आणि 5% सिलिकॉन पिलर वायर 1.6 mm निवडा. एम्परेज 75 ते 100 amp वर सेट करा. आर्गन गॅससाठी गॅस प्रवाह दर 7 LPM लिटर प्रति मिनिट वर सेट करा. स्क्रॅप प्लेटवर आर्क मारा. टेस्ट परफेक्ट असल्यास वेल्डिंग प्रक्रियेसाठी पुढे जा. आता गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग वापरून सपाट स्थितीत 2 mm जाडीच्या ॲल्युमिनियम शीटवर बीड डिपॉझिट करण्याची वेल्डिंग प्रक्रिया पाहू. वेल्डिंग टेबलवर ॲल्युमिनियम शीट सपाट स्थितीत ठेवा. शीटला अशा स्थितीत ठेवा की ते आपल्याला सपाट स्थितीत वेल्डिंग करण्यास मदत करेल. गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग मशीन सेट करा. पुढील प्रमाणे वीज पुरवठा निवडा. हिलियमच्या बाबतीत DCEN वापरा. शिल्डिंग गॅस म्हणून आर्गनच्या बाबतीत AC ऊर्जा सोर्स वापरा. बऱ्याचदा वेल्डिंग आर्गन गॅस वापरून केली जाते. मशीनच्या बाजूला आर्गन सिलेंडर ट्रॉलीमध्ये सुरक्षित अंतरावर ठेवा. आर्गन सिलेंडरचे व्हॅल्व तपासा. गॅस प्रेशर उघडण्यासाठी आणि तपासण्यासाठी सिलेंडर की वापरा. आर्गन गॅस सिलेंडरवर गॅस फ्लो मीटर आणि रेग्युलेटर फिक्स करा. कोणत्याही गॅस गळतीसाठी निश्चित गॅस फ्लो मीटर आणि रेग्युलेटर तपासा. कोणतीही गळती आढळल्यास ती त्वरित दुरुस्त करा. फिक्सिंग क्लॅम्पसह रेग्युलेटरच्या एका टोकाला गॅस फ्लो केबल फिक्स करा. एम्परेज सेट करण्यापूर्वी सेटिंगसाठी गाईडलाईन किंवा युजर मॅन्युअल पाहणे चांगले आहे. एम्परेज 75 ते 100 amp वर सेट करा. गॅस प्रवाह दर सेट करण्यासाठी गॅस रेग्युलेटर वापरा. गॅस प्रवाह दर सेट करण्यासाठी गाईडलाईन किंवा युजर मॅन्युअल तपासणे चांगले आहे. आर्गन गॅससाठी गॅस प्रवाह दर 7 LPM लिटर प्रति मिनिटवर सेट करा. स्क्रॅप प्लेटवर आर्क मारा. वेल्ड बीडचे मजबूतीकरण तपासा आणि योग्य रुंदी राखली असल्याचे सुनिश्चित करा. फिलर रॉडसह तयार राहा आणि पहिल्या पंच मार्क्ड लाईन पासून वेल्डिंग सुरू करा. एक समान प्रवाहाच्या वेगाने टॉर्च आणि फिलर रॉड हलवा. वेल्ड बीड एक समान ठेवले असल्याची खात्री करा. फिलर रॉड आणि टॉर्च 10 ते 15 डिग्रीच्या कोनात आणि वेल्डच्या लाईनच्या 70 ते 80 डिग्रीच्या कोनात धरले जातात. वेल्डिंग पूर्ण करा आणि खड्डा भरण्याची खात्री करा. स्टेनलेस स्टील वायर ब्रशने वेल्ड बीड स्वच्छ करा. दुसऱ्या पंच केलेल्या लाईनवर बीड सुरू करा.
एक समान प्रवासाच्या वेगाने टॉर्च आणि फिलर रॉड हलवा. वेल्ड बीड पंच मार्क्ड रेषेवर असणे आवश्यक आहे याची खात्री करा. स्टील वायर ब्रशने वेल्ड बीड स्वच्छ करा. तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या पंच केलेल्या रेषेसाठी समान वेल्डिंग प्रक्रिया केली पाहिजे. प्रत्येक पंच केलेल्या लाईनवर वेल्डिंग पूर्ण झाल्यानंतर बीड स्टीलच्या वायर ब्रशने स्वच्छ करणे आवश्यक आहे. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्ड बीडची तपासणी करा. आता दोष पाहू. क्रेटर, ब्लो होल्स, अत्यधिक मजबूतीकरण, पोरोसिटी. याबद्दल आपण काय शिकलो आहोत? 150 मिलीमीटर लांबी, 100 मिलीमीटर रुंदी आणि 2 मिलीमीटर जाडीनुसार शीट तयार करण्यासाठी GTAW मशीन, ॲक्सेसरीज आणि पॅरामीटर सेट करण्यासाठी, लेफ्ट वर्ड तंत्र वापरून फिलरसह रन फ्युजन जमा करण्यासाठी, स्टील वायर ब्रशने वेल्ड बीड स्वच्छ करण्यासाठी, पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्ड बीडची तपासणी करण्यासाठी. मला आशा आहे की गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंगचा वापर करून सपाट स्थितीत 2 मिलीमीटर जाड ॲल्युमिनियम शीटवर बीड जमा करण्याची प्रक्रिया तुम्हाला सर्वांना समजली असेल. विद्यार्थ्यांचे आभार आणि पुढील सत्रात भेटू. बाय.